संध्याकाळच्या करमणुकीचं काय केलंय तू? ही जबाबदारी मी पार पाडली. वा 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 वा, म्हणजे दासो कुणाचं गाडा वगैरे ठरलाय तो? अरे 2 तिकीट काढून आणली आहे. तिकीट? हा, कसली? सर्कसीची. सर्कसची? अरे बापरे, अहो काय सर्कस वगैरे दाखवायचा विचार का तुम्हाला लोकांचा? अरे जनावरं बघितली की त्या पार्श्वभूमीवर माणसं जरा बरी वाटतात. ठीक आहे ठीक आहे. तात्या मला एक सांगा, आल्या आल्या त्यांचं स्वागत कोण करा? काय विचारणं झालं? हा? अरे विनंती करेल ना, आपण गुच्छ आणलाय ना. आणलाय का? अहो गुच्छ तर एकच आहे, तो गुच्छ विकी भूदेवीला. आणि गुच्छासकट भूदेवी महादेवांना द्यायची नाही, त्यांना विकी आलिंगन दे. अरे भगवान, अरे 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 अरे, आलिंगन देताना गुच्छ देताना हे भगवान नाही म्हणायचं, हाय हॅलो असं देखील म्हणायचं. आणि गुच्छ ना आठवीनं दे. होय गुरुदेव. त्या याची आपण एकदा तालीम घेऊन टाकू. तालीम कशाला? अरे माझ्या पहिल्या लग्नात असंच झालं होतं. लग्नाची तालीम नाही, लग्नाची तालीम नाही. भटजी म्हणाले हार घाला, मी त्यांना हार घातला. म्हणून म्हणतो बाबा, तालमीला फार महत्व. दासो असं करू, तुम्ही भूदेवी व्हा आणि मी भाव होतो. आपण एकदा तालीम घेऊन तू गुच्छ घेऊन तयार. छोटा गुच्छ घ्या, खरा गुच्छ तालमीत कशाला खराब करता? यायचं तर रेडी? हा रेडी रेडी रेडी. अरे 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 अरे, हाय कलमुही, तू ये क्या कर रहा? त्या भूदेवींना जर तू असं आलिंगन दिलं तर भरता घोटाळा होऊन कसं सांगून ठेवतो तुला मी. अरे तात्या, मला इथं टेन्शन आलं. सांगित कसं टेन्शन येतं तुम्हाला? हॅलो, कोण बोलतंय? टार्झन, ही रवी टार्झनचा फोन. हॅलो कोण? पप्पा? हा बोला बोला. काय? अहो नाही नाही नाही, तिला वाटलं की टार्झन बोलताय. कसा काय केला होता फोन? काय? तारीख पक्की केली? 15 डिसेंबर? ओके ओके, आपण भेटून जातो. थँक्यू हा, थँक्यू बाबू, थँक्यू. रवी, हा काय प्रकार आहे? अरे विकी, एका एजन्सीला सगळं कॉन्ट्रॅक्ट दिलाय. कॉन्ट्रॅक्ट? हो, त्यानुसार 15 डिसेंबर आपल्या दोघांची लग्नाची तारीख पक्की झाली आहे. हो का? हो. अरे हॉटेल बुकिंग, कार्यालय बुकिंग अगदी सगळं झालेलं आहे. हो. अरे पण इथे सुरुवात नाही, त्याचं काय? होईल, सुरुवात नाही झाली तर होईल एवढ्या. याची काय झाली? रवी, घाबरू नको, घाबरू नको. तारीख झाली आहे, घाबरू नको. अरे, अहो तिने आली. अहो मी एकटीच आहे, एकटीच आहे. ठीक आहे, ठीक आहे. अरे इकडे कशाला आले तुम्ही? तिकडे ते बघ कशी उडायची. सरळ व्हा, सरळ व्हा, सरळ. अरे चल. अरे आपल्याला व्हा. तू मागव, तू मागव. घ्या हात पुसायला. तुमचं आहे का? हो चांगला, पण एकदाच नाच पुसलाय. नको, आहे माझ्यापाशी. बाकी काही म्हणा, तुम्ही काही व्यवस्थित जेवल्या नाही ना. व्यवस्थित नाही तर काय, पोटाला ती तडस लागली आहे. बाकी आग्रह करण्यात तुम्ही बसता ना.
आम्हा लेखक लोकांना तुम्हाला सांगतो थोडंसं आग्रही असावं लागतं. इथली एखादा व्यवस्था कशी काय वाटली तुम्हाला? एकदम सो यांनी देखील एन्जॉय केलं असतं. साहेबांनी यायला हवं होतं. अहो घराबाहेर पडलं तर पूर्वीचे दिवस आठवतात. एकांत मिळतो, 4 दिवस मजेत जातात. येथील एक दोन दिवसात पाहू हा तुम्हाला एक विचारू का? विचारा. नाही म्हणजे साहेब नाही, हा तुम्ही आहात, हा मी आहे, हा एकांत येईल तेव्हा काय? एक दोन रहस्य कथा ऐकून जाणार. मला कोणीच आवडत नाही त्या. आवडत नाही? कोट खून माऱ्या या गोष्टींची अतिशय चीड आहे मला. तीड बापरे बापरे असं आहे केलं तर तुम्हाला एक सांगू का? काय? रहस्य कथा वाचल्यानंतर पचन मात्र चांगलं होतं. पचन हो. मला तर उलटी होईल उलटी. उलटी अरे बापरे कहो, हा इथली पुस्तकं तुम्ही वाचलीत की नाही? हो कोणी भालू भवायकर लिहिली आहे. काय? तो भालू भावा तर मी हो का? नाही तशी पुस्तकांची कवच बरी आहे. हा तात्या मॅडम उठल्यास पाठोपाठ तू का? अरे पावल्या वेळा मॅडमला तुझ्या रहस्यकथा ऐकवण्यासाठी हात आवडता घेतला की काय? तू माझ्यावर नजर ठेवून होतास का जेवत होता? मी तर मस्तपैकी जेवलो बुवा. हा पण मॅडम तुम्हाला तर काही कमी नाही पडलं ना? अजिबात नाही. आणि तुम्ही दोघं गेल्यावर जे कमी पडलं ते सुद्धा भरून निघणार आहे. दुपारी आराम करायची सवय दिसते. साहेब असतात का दुपारी घरी? काय? तू किती जातो अगदी पिंटू काय? हो ना. अरे साहेब घरी असल्यावर आराम मिळेल का त्यांना? हो, तेही खरंच आहे, तेही खरंच आहे. नाही घरी मी एकटीच असते. हा. अशा टळटळीत दुपारी दारावरची बेल वाजते. टिंग टॉंग दरवाजा उघडतो आणि बाईच्या पोटात चाकू. अरे 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 काय झालं? आत्ता तर कुठे मॅडमचं जेवण झाला आणि लागलीच पोटात चाकू. मूर्खता. हो ना. हा मॅडम हा आता तुमचं जेवण झालं. हा. हा? आता तुमची करमणूक करायला हरकत नाही. करमणूक? हा अगदी दारात आणून ठेवते. हा रफिक मीरा बनाव. पुराणी वाजवायला थांबव. हा, रफिक मीरा हो हरिभाई जेवणानंतर कोणी बॅट येते ना. अहो मॅडम, अहो तुम्हाला वाटेल तेव्हा ऐका, वाटल्यास बँडवाल्याचं जेवण झाल्यावर ऐका. ते इथंच बसल्या, तुम्ही सांगा ते सुरू करतो. हा पण मॅडम हा, संध्याकाळी मात्र तुम्हाला बँड ऐकता यायचा नाही. म्हणजे काय? अहो 2 तिकीटं काढून आणली आहेत ना. 2 तिकिटा? हा कसल्या? सर्कसीच्या. सरकटीच्या? का हो? हा, तुम्हाला चांगली आवडीनिवडी नाही का हो? याला याला सर्कस काय बँड काय ओ हरिभाई सर्कस काय बँड काय हो खरी बघ ते चांगल्या आवडीनिवडी आहेत की नाही? तिकडे या. आता मॅडम आराम करतो, नंतर आपण सविस्तर बोलूया. तात्या एक पान वगैरे? पान आम्ही खाली जाऊन घेऊ ना, खाली घेऊ का? आता मॅडम थोडा आराम करतील. हो मग दुपारी नाही जमलं तर संध्याकाळी इथेच सर्कस करू. बँड आहे म्हणजे काय? हो म्हणजे करमणूक करू. हा. आम्ही दुपारी जरा लवडलं ना की बरं हा. वाटतं. बरं निघा तुम्ही. निघा. बरं येते का दुपारी चांगला भेटेल. ओके स्वीट हाय. स्वीट हार्ट मला म्हटलं तुम्हाला कशाला म्हणी? नाही ते कानाने जरा कमी ऐकू येतं ना म्हणून. कमी ऐकू येत आहे. निघा आता. निघा 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 म्हटलं तरी निघत नाही हा माणूस. हो ना, तुम्ही सुद्धा निघा. बरं. नंतर बोलूया तुम्ही सगळे. काही करा निघा. अरे विकी, आपली चादर पाहून घे. फॅन ऑन करून द्या. त्यावर मॅडमची आराम करायची वेळ झाली आता. तुझ्या हवाल्यामध्ये बघ हा. हो
गैरसोय होत नाही आहे. तुम्ही सगळे असं काय विचारताय? उलट तुम्ही झकास सोय केलीच माझी. तुमचा हा फ्लॅट छान आहे हा. थँक्यू. आणि तुझी होणारी बायको सुद्धा. अहो माझी होणारी बहिणी सुद्धा चांगली आहे. पाहू आता काय योग आहे. सगळं पोटावर अवलंबून आहे. पोट म्हणजे पोटाचा काही त्रास आहे का? नाही तसं काही नाही. अहो आमचा विकी हा? तब्येतीने अगदी उत्तम. एका बसने 100-150 बैठका काढायला होतो. काय? दुसऱ्याला अहो त्याच्यासारखा धाडसीच अजून मी तरी नाही पाहिजे. हो. आता सापाचीच गोष्ट घ्या ना. चपाचं काय? चपाचं काय? अहो शेपटीकडून पकडतो आणि धुणं धुतल्यासारखा आपटून मारतो तो. अरे बाप रे. हो तुम्हाला सांगतो हा? कृष्णाने जर कालिया मर्दन केलं नसतं ना हा. तर आमच्या विजयने त्या नक्की केलं असतं. हो का? हो हा. विकी विकी अरे तुला पालीच एवढं काय तुझा साप आपटून मारतोस ना. साप आपटण हो. अरे ते तर मामूली आहे रे. पण ती पाल ती स्त्रीलिंगी आहे ना म्हणून. आणि समजा ह्यांना जर पंख्यावर पाल आवडत असेल तर मग हाकला कशाला? अरे यांची आवड निवड विचारायला मी आलो होतो. तू असं करा, यांना काय हवं नको ते बघा. मी त्या खोलीत आले येथे पाल हाकला देशील ना हो. स्त्रीलिंगी. मी तिकडे हो आमचा विधी स्वभावाने फार हवा पण संसाराला अगदी उत्तम हो. तुमच्या मुलीचं भाग्य जोरावर आहे. पण प्रश्न माझ्या भाग्याचा आहे हो. म्हणजे का हो? हं? हे विकी चावतात का? चावतात? चावतात म्हणजे डसतात. डसतात का? नाही 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 तुमच्या मुलीला तसा काहीही त्रास होणार नाही. तसं नाही हो मला म्हणायचं. मग मला तुम्ही वेगळंच म्हणायचं. वेगळं म्हणायचं. तुम्ही विकीचं पोट पाडले का? विकीचं पोट हं? तुम्ही म्हणजे किती फारच विनोदी भाऊ. हा आता लहानपणी फुटक्या मारल्याच त्याच्या पोटावर पण आता या वयात म्हणजे हा त्याचं पोट ऐकलंय. ऐकलंय? हो अहो गुरगुरतो मधून मधून. गुरगुरतं म्हणजे? अहो गॅस ते आम्ही असं करतो तुम्हाला विकीचा अनुभव दाखवतो. दाखवा, त्या दाखवा. विकीच्या विविध स्वभाव गुणांची तुम्हाला ओळखते. हो, दाखवा. बसा ना, बसा. हो. हा बघा या त्याच्या पोटा पाण्याच्या धंद्यापासून तर हॉबीज पर्यंत अगदी सगळं आहे. छान. सगळ्या लग्नाच्या मुलांची अशी तर कंपाईल करून घ्यायला हवी. हो ना. हे हे विकीचं फुलं देखील आणि हा हा त्याचा कारखाना. ही आहे आणि हे वडील आता दोघे नाही. अरे आणि हा हा लहानपणचा विकी. अहो तुम्हाला सांगतो लहानपणी फक्त शर्टावर चालायचा. अहो एकदम 2 पानं गेली. त्याचे लहानपणची कल्पना आली आहे मला. हो आणि हा कॉलेजच्या लॅपटॉप आणि हा डिग्रीचा आणि हा हा क्रिकेट खेळायचा. अहो तुम्हाला सांगतो आमचा विकी अगदी उत्कृष्ट क्रिकेट खेळतो. नेहमी बघावा लागतो. हो का? हो हा? आणि हा हा जिम मधला व्यायाम करताना आमच्या विकीला व्यायामाची फार हो. हॅलो काय टेबल बाई? अहो इथे कोणी टेबल बाई राहते. सॉरी सॉरी रॉंग नंबर. फोन असला की हा आपला बरा फोटो. बापरे काय झालं ना? अहो बुबू अहो म्याव म्याव. अरे बापरे या मेल्याची काय आहे? अहो बुबू अरे बापरे. ए विकी लवकर या. काय झालं? लवकर एकदम काय हो? काय झालं? मेल्या का? अरे नाडी बघ नाडी बघ. काही काय सांगतो रे गाडी बघायला? गाडव आहे तुम्ही की गाणं मूर्ख कुठला चालू आहे. दाखवणी टाकायला लवकर आवाज येतो. हो बुबू. अरे बापरे. दाखव, तात्या. हो बुबू. लवकर या बरं, लवकर या. हो बुबू. अरे हे कसं काय झालं? अरे मी आता अल्बम दाखवतो. माझी कॉमेंट्री सुरू होती. बरं तेवढ्यात फोन आला पण रंग नंबर निघाला आणि बाकी इकडे बघतो तर यांचा नंबर लागलेला वरच्या लाईनी. हो काय झालं? अरे 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 हो तात्या बाई बेशुद्ध झाली. काय केलं म्हणजे म्हणजे कशी काय? फोटो पाहता पाहता फोटो पाहता पाहता आम्हालाच झाली. प्रेम कथा रहस्य कथा व्हायला लागली आहे. तू डॉक्टर रेड्याला फोन लाव. डॉक्टर गेले. डॉक्टर रेडे म्हणजे ते चौकात आहे का? अहो ते तर ढोर काय तात्या. आधी होते आता माणसांचे झाले. आता काय झालं तुम्ही? हॅलो हॅलो हां डॉक्टर साहेब आहे. हो नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब प्लीज लवकर या. अहो माझ्या मित्राची सासू बेशुद्ध पडली. हो काय
प्रेग्नन्सी? अहो आता हे मी कसं सांगणार? पण प्लीज प्लीज डॉक्टर साहेब तुम्ही लवकर या. अहो तुमच्या अगदी जवळच आहे, गोडबोले मेडिकलच्या समोर चेंडके भवन पहिला मजला, रवी गर्गे. हा रवी गर्गे. प्लीज प्लीज डॉक्टर साहेब लवकर येत आहे. थँक्यू सर, थँक्यू. दासो 2 मिनिटात येतोय तो. तो यमाचा रेडा याच्यात हा रेडा यायला पाहिजे. हो ना. रवी नक्की भानगडला झाली ते सांग बरं. ताज्या भांगड म्हणजे असे झाले, ह्या मला विकीबद्दल अगदी कुदून विचारत होत्या. मी यांना काही खरं आणि काही थापा असं प्रेमाळून मिश्रण ऐकत होतो. आणि हो, तो विकीचा खास तयार करून घेतलेला अल्बम मी यांना दाखवला. आणि मला वाटतं तात्या, त्यातले फोटो पाहता पाहता त्या रहस्य फोटो जायचं. करेक्ट. फोटो कोणता पाहतो त्या? फोटो ना, ते मला नक्की सांगता येत नाही, कारण फोन आला म्हणून मी उठून गेलो. पण हो, त्या आधी विकीचा तो जिम मधला फोटो मी यांना दाखवला. म्हणजे तोच फोटो पाहून या बेशुद्ध पडल्या असाव्या. करेक्ट. कशावरून? अरे मसल्सला माझी बायको फार घाबरायची. मी व्यायाम करताना ती घरात गॉगल्स लावून हिंडायची. प्रसंग काय, बोलतो काय, रहस्य त्यानंतरच्या फोटोत असणार. आला आला आला. या या डॉक्टर, या 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 या. काय झालं म्हशीला? म्हशीला? अहो म्हशीला नाही डॉक्टर, माझ्या सासूला. तेच ते. पेशंट कुठे आहे? पेशंट कुठे आहे? हो. तुम्ही सगळे आधी गोड्याच्या बाहेर व्हा. दूर व्हा सगळे. अरे बापरे, यांनी बेशुद्ध होताना खुरं उधळली का? खून? म्हणजे पाऊल. नाही, तशा शांतच होत्या. शिंग आपटली. शिंग म्हणजे डोकं का? डोकं आपटलं का? नाही, त्याच्या डोकं नाही आपटलं. नाही. यांना जबरदस्त शॉक बसलाय. या कोमात आहे. कोमा? आमच्याकडे डोमा नावाचा नौकर होता. हा कोमा आहे, त्याचा बाप. समजला? पण डॉक्टर हे घाबरायचं कारण नाही. तुम्ही आधी यांना नीट डोपा. चला नीट डोपा. मी झोपतो. नको रवी, आपण यांना माझ्याकडे देऊन जाऊ. ठीक आहे, चला. मला पाय पकडा. नको, त्यापेक्षा आपण सोफ्यासकट घेऊन जाऊ. चला उचला. थांबा. उचला. डॉक्टर, या गोठ्यात त्याला वाटतंय बसीला. गावडी. अरे रफीक भैया, क्या बजा रहे हो? कुछ ले जा रहे हैं ना? चुप, बंद करो. अरे तुम चलो इकडे. काय रफीक भैया पकडून आणलाय? अरे तात्या, याची तपासाची पद्धत जरा ढोर डॉक्टरनी वाटली नाही. कशावरून? अरे टाटीवर हात मारत होता आणि गावडी असं काहीतरी म्हणत होता. माणसातलं जनावर आजारी पडलाय का जनावरातला माणूस आजारी पडलाय हे त्यांना आधी पाहलं. त्या डॉक्टरचा डायग्नोसिस चांगला आहे. या डॉक्टरचा डायग्नोसिस चांगला आहे. काय एकदा जरा डॉक्टर, घाबराचं कारण नाही ना? घाबराचं कारण नाही ना? काही कारण नाही. घाबरायचं काही कारण नाही. 10 वारा ढवळी सुद्धीवर येईल. ढवळी म्हणजे सासूबाई का? थोड्या वेळाने चक्कर मारेल. तोपर्यंत त्यांना ह्याच गोठ्यात राहू द्या. हो, त्यांना चारा द्यायचा का? तरकी सोडून बाकी सगळं काही चालेल. तरकी म्हणजे पोळी का? हो, पण त्या शुद्धीवर नाही तर रवांच्या कशा करतील?
करायचं मी हो, ठीक तुम्ही काळजी सोडा. ठीक आहे, ठीक आहे. हा खूप झाला की त्या आपोआप पृथ्वीवर येतील. पण डॉक्टर काही गुंता तर नाही ना? तुम्ही काही करून ठेवले का? मी तुमच्या पत्नी ना? तुझ्या माझ्या कुणी नाहीये. मग ठीक आहे, मग ठीक आहे. आपली फी किती हो? अभी ही एकदम पेशंट कोमातून बाहेर आल्यावर ठीक आहे. नंतो गावडी 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 हो. गावडी गावडी. हे मी डॉक्टरना बोलतो. जा, जा. हॅलो, काय रत्नाकर ते कोणते? तात्या, कोणत्या जातो? काय बोललो? अजून नाही, अजून नाही. काय करताय? काय म्हणतोय पेशंट? हिंमत नाही. गेल्या 12 तासापासून बाई आहे तशीच आहे. त्या रेल्वेला फोन लावतो पण लागत नाहीये. आता मला काळजी वाटते हो. हा? अरे काळजी मलाही वाटते रे. हा? पण तुझ्या इतकी नाही. त्याचं काय विकी हल्ली हे कोमा वगैरे सगळं अगदी सर्दी पडल्यासारखं नॉर्मल झालं. मेंदूत ते लाईट गेले की त्याला कोमा म्हणायचं. पण एक गोष्ट मात्र नक्की हे बाहेर कोणालाही कळता कामा नये. हो पण काल सारखा त्या रत्नाकर पंचांचा फोन आला म्हणजे अरे त्यांना तर अजिबात नाही. तुझं इम्प्रेशन नाही का खराब व्हायचं? जो जावई आपल्या सासूला काही तासात कोमात घालवतो तो आपल्या बायकोला काय करेल? काय त्या माझ्यामुळे कोमात गेल्या? हे काहीही असलं तरी रत्नाकर पंतांना इकडल्या परिस्थितीची अजिबात जाणीव होता कामा नये. हॅलो, हा नमस्कार कोणते सर? त्यांना फोन तुझी बोलायला नको. त्यांना म्हणा तब्येत चांगली आंघोळी झाली. हॅलो, अहो तब्येत उत्तम आहे. गेल्या आंघोळीला गेल्या. हा हॅलो, आंघोळीला गेल्या, आंघोळीला गेली. अहो झोप तर छान लागली, अजून खूप सुद्धा उजवली नाही. गावी कुठून दुसरीकडे झाले नाही का? गावी कुठून दुसरीकडे म्हणजे कोणताही बोला. म्हणजे डावीकडून उजवीकडे बदलली नाही. हा नीरव, हो देईन देईन देईन. या थोड्या वेळाने पुन्हा फोन करतो म्हणाला. करू दे. करू दे. काय कोण बोलणार आहे त्याच्याशी? दासो बोलत दासो. दासो? हा बाई संग बोलण्यात तो चेंड्या एकदम पटायचा. त्यांनी लहानपणी राधा केलेली मी पाहिली आहे ना. काय हुबेहूब राधा केली तुला सांगतो. हो पण हुबेहूब राधा करायला ओरिजिनल राधा पाहिली कुठे तुम्ही? हे बघ, ते काही असलं ना तरी भूदेवीची तब्येत उत्तम आहे असं त्यांना जाणवायला झालं. आणि या बाबतीत तुला दासो मदत करतो. दासो लावणार तुमची मर्जी. हा दासो लावणार. दासो, हो दासो, जरा वर या बरं. हो आलो. तात्या, हे नाटक अंगाशी यायला नको बरं. अरे तू काळजी करू नको. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तुझ्या रेड्याला फोन लाव. फोन लाव रेड्याला. काय फोन खराब झाला की काय समजत नाही. लागत नाही आहे, बहुतेक डेरा जावा. बा काय झालं? गेली का? अहो काही काय बोलताय, गेले नाही. अरे तू बेड म्हटलं म्हणून विचारलं. नाही, त्या रत्नाकर पंतांचा फोन आला होता. तो येणारच होता. म्हणजे काल गोष्ट फिरवत होता. थोड्या वेळाने तो परत येणार आहे. आणि आता भूदेवी म्हणून तुला बोलायचंय मला. हो असं बोल की अगदी ओरिजिनल भूदेवी वाटली पाहिजे. त्या रत्नाकर पंतांना इकडल्या परिस्थितीची अजिबात जाणीव होता कामा नये. निदान 10-12 तास तरी तो इथे येता कामा नये. हॅलो, हा नमस्कार. हो आंघोळ झाल्यात ना? दाखव. अरे 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 आपल्याला टेलिफोनवर बोलायचं. टेलिव्हिजनवर लवकर जा. हॅलो, मी हे बोलते. हो हो आंघोळीला गेले होते. आता बायकांची आंघोळ म्हटली की वेळ लागणारच. ती काय तुम्हाला पुरुषांची कावळ्याची आंघोळ असते होय. आणि इथे साबू बाबू नाही मिळत आहे हो मी.
आणि साबू साबू तरी किती पुरे 3-4 प्रकारचे साबू साबूचा हाती धरायला 10 मिनिटं लागली वडी हाती धरली ना की सट्ट 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 पण सटकते बघा साडी ईश्वर और नेसली आहे ना लग्नाच्या वाढदिवसाला घेतलेली ते तुला आठवत नाही म्हणजे काय ते रत्नो दाखवकारच हो दाखवकारच हो कमाल तुमची तुमच्या डोक्याची थंडीचा गोळा 100ला सांगून तुमच्या लक्षात येत नाही म्हणजे आता काय फोनवर कुठे कोण दाखवताय कुणाचं फोन मुलाचं हो हो उत्तम आहे काय तुम्ही येता या ना नको 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 तुम्ही नका येऊ मी जमवते सगळं नको मी जमवते हॅलो येत आहे काय रत्नाकर कोणता येत आहे हो 100ला नाही म्हणून सांगितलं तरी येत आहे हा म्हणजे आपली 100 भरली म्हणायची हो तात्या ते रत्नाकर कोणता यायच्या त्या बाईला बसतं केलं पाहिजे बरं काय झालं विकी? नाही म्हणजे तुम्ही सगळे चिंतेत दिसता म्हणून विचारलं. ते रत्नाकर कोणता इथे येत आहे काय त्याला कळलं कसं तर? नाही कळलं नाही कसं? डॉक्टर काय हो ना. डॉक्टर. मी आता करतो हॉस्पिटल आहे बघून हो, तात्या मोना आहे ना तिथे. मी तिला घेऊन येतो डॉक्टर नाही आले कुठे मॅडम कडे नको तुम्ही इथे बसा. चला उठा नको तुम्ही इथे बसा बसा तुम्ही इथेच बसा तुम्ही त्या खोलीपासून दूरच राहा आणि आता पुढे काय करायचं ते सांगा सगळं काही व्यवस्थित पार पडेल अरे खऱ्या प्रेमाचा नेहमी विजय होत असतो तुम्हाला कसं माहिती? पण विचार करू, तुम्हाला काय माहिती? मला नाही माहिती. माफ करा हा? माफ करा हा? मी जरा अडचणीत आहे. अडचणीत मग तुम्ही अडचणीत नाही तुम्ही कोमात आहात कोमात अहो त्यांची तू उडी मारली नसती ना तर नक्की कोमात गेले असते. टॅक्सीतून उडी हो, म्हणजे तुम्ही टॅक्सीत केव्हा गेला होता तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी वसुधा तांबे. वसुधा तांबे म्हणजे भूदेवी नाही कोण भूदेवी? म्हणजे त्या आतल्या आणि तुम्ही वेगळ्या का थांबा मी पाहूनच येतो थांबा तुम्ही पाहून येणार नाही आपण ढकलतो सासू माफ करा मी तुमच्याकडे मदतीची याचना करायला आली. मदत? मी इथे बसेल. हो, हो, बसा ना, बसा, प्लीज. थँक्यू. माझ्या येण्यामुळे तुम्ही बरेच डिस्टर्ब झाले दिसता. हो, हो. त्याचं रवी हा? रवी ते आहे तसंच आहे काय? हो ती तिच्यासारख्या बापरे. तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाहीये. आधी तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा हा. मी वसुधा तांबे. बर हे माझी नणंद असते. हा. मिस्टर तिथे बॅरिकेड. हा म्हणजे तुमचं माहेरचं नाव नक्कीच लोखंडे असणार नाही. तांबे. माझे मिस्टर सीए. त्यांच्या दिवसाच्या कामासाठी मी ते इथे आले. बरं. आज त्यांचं काम संपणार होतं आणि 2 दिवस संडेकडे राहून आम्ही गोव्याला जाणार होतो. बरं. त्यानुसार मी इथे आले हा. आणि त्या टॅक्सीवाल्याला पत्ता दिला. बर पण त्या टॅक्सीवाल्याच्या मनात ही वेगळंच होतं. हा? तो गेल्या 1 तास मला फिरवतोय. शेवटी मला संशय आला. हा जशी गती टॅक्सी स्लो झाली तशी मी पटकन टॅक्सीतून उडी मारली आणि या तुमच्या जिनेनी पळत पळत वर आले. माझी बॅग टॅक्सीतच राहिली हो. पण पर्स आणि पैसे मात्र सुरक्षित आहेत. म्हणजे तुम्ही वाचला म्हणायचं पण काय तुम्हाला जायचं कुठे होतं पत्ता आहे माझ्याकडे. हा ए रवी खाली कोणी टॅक्सीला दिसता का बरोबर अरे लवकर बोला नाही ना दासू. म्हणजे ह्या पत्त्याप्रमाणे तुम्हाला कोकण मोहनला जायचं होतं अहो तो तुम्हाला दादर भागातच फिरत होता पण मी जाऊ शकते ना. अहो तुम्ही अगदी निर्धार
हो विचारा ना. मी इथे आले तेव्हा तुम्ही सगळे टेस्ट दिसलात म्हणजे मी घाबरल्यासारखे हो दिसलात. त्याचं कारण हाच आहे. मग ते हो या ना या प्लीज. हो या. अरे विकी एवढं साम्य मी पहिल्यांदाच बघतोय. हो ना, अगदी जुळ्या बहिणी वाटतात. यांची मदत आपल्याला घेता येईल. यू मीन म्हणजे काही वेळ यांना भूदेवी बनवायची आणि वेळ मारून न्यायची. हो शंभर मला वाटलं मीच पलंगावर झोपली आहे. खरं विलक्षण चांगले आहे ना. हो त्या विवेक करणीच्या होणाऱ्या सासूबाई आहेत. विवेक कळणी हो म्हणजे ते चक्रधर कळणी. माझे वडील. अरे म्हणजे तू आत्ताचा मुलगा. अरे तुझी आई म्हणजे माझी मामी मामाची बहीण. आता दोघे अरे अरे ते आणि आम्ही नॅचरलला एकत्र होतो तेव्हा तू लहान असशील. काय हो, मी तुम्हाला मावशी म्हटलं तर चालेल ना? एका विचारणं झालं हा भाज मी दत्ता घेतला आणि आता तुम्हा दोघांनाही एकेरी नावानं हाक मारणार. दोघांना म्हणजे म्हणजे या तर म्हणजे आता आम्ही पण मदतीची याचना करू शकतो. मदत. हो मावशी, ती मदत तुम्हीच करू शकता. तुम्हाला काही वेळापुरतं भूदेवी म्हणून वावरायचं. उदेवी त्या थोड्या वेळाने शुद्धीवरच दिलं तोपर्यंत. नाहीतर माझ्या लग्नाचे 12 वाजतील हो. माझं नाही लागलं. प्लीज मावशी तुम्ही असं म्हणू नका. अहो ही मदत तुम्ही आम्हाला करू शकता. याचा सासरा केव्हा इथे येऊ शकतो. अरे पण मी याची सासरीला ओळखत नाही आणि आपली ओळख म्हणजे नातं असलं तरी मला नाही वाटत मला तसं. मावशी भाच्यासाठी तरी हो मावशी प्लीज प्लीज मावशी. अहो त्याच्या लग्नाचा प्रश्न आहे. छे, मला शक्य नाही. सॉरी. जायचं ना. हो. मी तुम्हाला एकटं नाही जाणार आणि मावशी मी तुम्हाला स्वार्थासाठी नाही म्हटलं बरं. ए रवी, मी यांना सोडून येतो. हो तिकडे नाही तिकडे भूदेवीचा मेकअप करायला. वा मावशी वा वा मावशी वा. अरे उभा काय म्हटला माय म्हणू आणि मावशी बोलो. वा दासो वा. वसू मावशी वसू मावशी वसू मावशी वसू मावशी वसू मावशी. वा मावशी वा. खरं सांगू, आता तुमच्यामध्ये आणि माझ्या होणाऱ्या सासूमध्ये काळीचाही फरक नाहीये. ते दिसणं ठीक आहे रे. हो. पण त्यांच्यासारखं चालणं बोलणं वागणं सगळं जमायला हवं. हो जमेलच, किंबहुना जमतच आहे. मावशी, आता माझ्या लग्नास्थानी तुमचा अभिनय तो जितका समर्थक तितकी माझी प्रेम साफल्याची अशा बळकट. कारण तुम्ही ना दाखव कुठे गेलं. अहो, मेला म्हणू नका, मेला म्हणू नका. का बरं. अहो, या घराचे मालक आहेत ते. मला हो, आता लक्षण हिरवट आहे पण आमचं बरं करतो. अरे मला तर तो लवकरच वाटला. नाही नाही, पण तू गेला कुठे. तिकडे चान्स मिळाल्याबरोबर बाईकडे. तुम्ही थांबा, मी बोलवलं. दासो, हो दासो. अरे तुम्ही बेशुद्ध देतो. चला म्हणजे मेकअप जमला. हो मावशी तुम्ही खरं सांगू मावशी तुमच्यात इतकं विलक्षण साम्य आहे की आता मेकअपची सुद्धा गरज नाही. काय तू त्याचा स्वभाव सांगू शकतो का? स्वभाव हा? कठीण आहे पण हो स्वभावाने त्या थोड्याशा तिरसटच वाटल्या बघ. तिरसट. हम्म. बरं आवडी निवडी. अहो मावशी तुमच्या मनाला येईल त्या ठोकून द्या. तुम्ही त्या नाही तसा तिळभर सुद्धा कोणाला संशयाचा नाही. अरे वा, आता तो कुंड्या सुद्धा तुम्हाला ओळखणं अशक्य. अहो त्यांचीच तर मला भीती आहे. एखाद वेळेस प्रेमात येऊन हात धरायचा माझा. अरे आम्ही बरा धरू देऊ, आम्ही बरा धरू देऊ. अरे आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत की नाही. हो ना. हो आहेत ना. तुमची पहिली जबाबदारी ही की तुम्ही त्या खोलीपासून दूरच राहा. अरे बाई एकटी आहे, सोबत येऊन बसतो. नको, तुम्ही त्या खोलीकडे जाऊच नका.
एखाद वेळेस माझा सासरा जर तुमच्या पाठोपाठ तिकडे आला ना तर सगळं चौपट व्हायचं. रवी, विकी. जमला आता. बघ, बघ. हे विकी, तात्या आणि इकडेच आहे. ए, रवी, बघ इकडे. तात्याची आपण गंमत अहो, करू. दाखवू नको. माझी थोडी पंचायत अरे, आहे. काही पंचायत होत नाही. त्या तात्याला मावशीबद्दल काही सुद्धा ठाऊक नाही. बघूचा तो ओळखतो का? जरा मावशी रोडमध्ये मला भीती वाटते. मी आतमध्ये जाताना बसत. ए मावशी, तुम्ही काळजी सोडा हो. तुम्ही रोडमध्ये शिरा. चला लोक. पण डॉक्टरला सांगितलं. डॉक्टर तुम्ही शुद्धीवर म्हणजे झोपून जेव्हा उठला. झोपून म्हणजे काय? कोमातच होते मी. यांना कळलं की काय झालं? कोमात काही त्रास वगैरे झाला नाही तुम्हाला? अच्छे छे, अगदी बगीच्यात फिरल्यासारखं वाटत होतं. अजून मधून कोमात जायला हरकत नाही म्हणजे. का तुमची सवय आम्हाला ठाऊक नव्हती का? सवय म्हणजे काय? व्यसनच झालंय. पहिले पहिले हौसे खातर जात होती, पण आता व्यसनच जडलंय. हे व्यसन जर तोडायचं असेल तर एक उपाय आहे. कोणता? अहो, या तात्याच्या रहस्य कथा माणसाला कोमाऐवजी डायरेक्ट यमाकडे पाठवतात. अगं बाई, हे रस्ते कसं लिहितात? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पण तुम्ही म्हणाला की उलटी होईल म्हणून. उश्या, तुम्ही ते फारच मनावर घेतलेलं दिसतंय. अहो, मी त्यासाठी थोडीच म्हणाले होते. म्हणजे उलटीचं कारण वेगळं होतं का? अहो, तुमच्या रहस्यकथाही खूप छान आहेत. थँक्यू थँक्यू. तुमच्याकडे पाहून असं वाटतं की माझ्या सर्व टीकाकारांनी एकदा तरी वाचवल्या. तुमची हस्तकथेचं जमूया पाहिजे. आता अहो, सुबत्त शीघ्र तुम्ही आहात, मी आहे, एकांत नाही आपण जमूया पाहिजे. आता नको नको. अहो, कोमात जायच्या आधी ऐकून घ्या. मी एकदम थोड्या करकरीत घेऊन चला, येतो. दाखवू द्या ना. अहो, ऐकून घ्या. मी हा केलं हा. तात्या, तात्या, दाखव तुम्हाला सांगतो. तात्यांच्या जर लक्षात आलं ना तर ते चिडतील बरं. अरे, पण हे तात्या कोण आहे? अहो, माझे होणारे सासरे आहेत ते. सासरे? हो. बाई, आणि तुम्हा दोघांबरोबर मी त्यांची देखील गंमत करत बसले. हो मावशी, तुम्ही काळजी सोडा हो. अहो, मी तुमच्या पाठीची आहे ना. तो तात्या काही चिडायचा नाही. त्याला मी लहानपणापासून ओळखतो. ठीक आहे. हा. मावशी, आम्ही येतो. आम्ही दोघं तुमच्याकरता फर्स्ट क्लास चहा करून आणतो. तुम्ही कशाला? हो मावशी, एकदा आमच्या हातचा चहा पिऊन तर पहा. अगदी कोमात सुद्धा चहा मागाल तर भेटेल. अरे, राहू द्या. मावशी बसता घरी, आत्ता आणतो. चला. वा मावशी वा. अहो, नाटक अगदी उत्तम ओठवलं बघा तुम्ही. मी देखील उत्तम साथ दिलीत ना. अहो, साथीदार म्हणून उत्तमच आहे. मावशी, आपण चहा करतो. चला 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 चला. मला चहा नको. मी जरा तिकडे जाऊ नका. तुम्ही इथेच बसा. बसा इथे. थांबा. हा, वाटलं तर हे धार्मिक पुस्तक वाचा. नागडा हत्यारा. धार्मिक पुस्तक हो. नागडा हत्यारा हो, पण तिकडे जाऊ नका. हो. नागडा हत्यारा वाचा. काय हो, विवेक कर्णीचं घर हेच का? हो. अरे बापरे, नागडा हत्यारा. काय? अरे या तुमच्याकडे तुम्ही का या या या. मी म्हणजे त्या गोहरला मिस्टर नाही का? हा? सॉरी सॉरी, गैरसमज दूर झाला होता. तुम्ही दाखव दाखव. बघा बघा. असू द्या. नाही, नाही, बघा ना. ते रद्दीवाले इकडे दिसत नाही. हा, तात्या रस्त्यावर जरा बाहेर गेला. अच्छा, आणि तू? भूकुमार. अच्छा, हा. हा, म्हणजे किचन मध्ये चहा पितात. हे बघून आणतो ना. हा, असू दे. अहो, बसा. हा, बघा ना. अहो, भूदेवी मॅडम बाईसाहेब. अहो, तुमचे मिनिस्टर म्हणजे ते आपले मिस्टर आलेले आहेत. येता ना? या. मिनिस्टर? हो, हा एवढा मोठा सगळा बंगला कोणाचा हो? मला काय नाही आता. काय सांगतात? खरं नाही वाटत आहे? अहो, चेहरेच तसे. अच्छा, मला लक्षात आलं ना. वर किती खुला म्हणजे? हा? वर चार खोले. हो का? या इकडे काय हो? कुठे? इकडे? इकडे कोमा. हा? हा, म्हणजे गॅलरी आहे गॅलरी. अरे वा, मला गॅलरी फार आवडतं. आपण बघूया का? अहो, सध्याची तुटलेली आहे. म्हणजे कशी तुटली? वरून तुटली, खालून तुटली, इकडनं तुटली, इकडनं तुटली. आणि तुटल्यामुळे तिला पलंगावर नेलेली.
गॅलरी तुटली म्हणून तिला पलंगावर आफत आहे आफत आहे. या भूदेवी कुंडे आणि हे रत्नाकर पंत कुंडे म्हणजे तुमचे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. अहो तुम्ही नवरा बायकोची काय कमाल आहे. अहो 22 वर्षापूर्वी चांगली चमेलीच्या गंधात ओळख झालीये. काय भू तुम्ही कधी आला? आहे का आत्ता म्हणजे तू यायला भाग पडला मला. फोनवर काय काय बोलत होती. माझं डोकं म्हणजे कणकेचा गोळा. कणकेचा गोळा? मग कणकेचा म्हणजे मैद्याचा गोळा म्हणायचा त्यांना. छान. तुम्हाला माहिती वाटत म्हणजे तो फोन तू या सगळ्यांसमोर केला होता. अहो तुम्ही थकून आलात. जरा बसा बरं. नाही अहो बसा ना. अहो बसून जा. थकून आलं म्हटलं तर काय करायचं. हा, बघा. आधी सांगा मामांजी कशी आहेत, सासूबाई कशी आहेत? छान. आता स्वर्गात जाऊन त्याची चौकशी करून येतो. स्वर्गात असं? हो इश्श, तुम्ही म्हणजे भाजीच बाई. ईश्वर हो ईश्वर तिला 20 वर्षात पहिल्यांदा बायकांसारखं ईश्वर म्हटलं. बसून इच्छा. पहिल्यांदा ईश्वर म्हटलंय तू. इश्श, अहो असं काय पाहताय? अचानक आम्ही नाही जाऊ. अरे वा वा वा. आता तू जा जा म्हटलं तरी सुद्धा जाणार नाही प्रिये. मग पत्राने म्हणजे तुम्हाला नागरा आपल्याला दिसलं वाटतं. काय अत्युत्तम पुस्तक आहे आपल्या काच्या रतीवाल्याने लिहिलेलं. अहो माझा मूड कोणता आहे. तुम्ही माझ्याशी बोलता काय. तुम्हाला ती कळतंय का. अहो मी काय म्हणते? आता तू काही बोलूच नको. बोलूच नको प्रिये. माझ्या सगळं लक्षात आलंय. मी म्हणते की मुलगा चांगला आहे, नोकरी पण उत्तम आहे. अगं पण पोट पोट हळू बोलला हळू बोल. तो बोहारे ऐकतो ना. थांब जरा मी त्याला घालवून येतो. मिस्टर बोहारे दासो 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 हँडसम दासो हँडसम दासो. एक 5 मिनिटं बाहेर जाऊन 20 वर्षानंतर पहिल्यांदा ईश्वर प्लीज 5 मिनिटं बाहेर जाऊ. प्लीज. जाना बोहाऱ्या. मी आता विवेकला घेऊन येते. अगं तू कशाला जाते. हे जातील ना. नाहीतरी खांब्यासारखा तो उभा ठोंब्या. अहो आलीच का म्हणतात? अगं भूत भूत. हो रत्नाकर म्हणता तुम्ही इकडे या. त्या दोघांना घेऊन ये तिघं. आणखी दोघांना म्हणजे एकांत बोंबल. तुम्ही इकडे या, मी सांगतो. त्या दोघांना इथे विवेक 2 आहेत का. म्हणजे एक विवेक आणि दुसरा तत्सम विवेक. गमत करताय. जो तुमच्याजवळ नाहीये. हा म्हणजे रवी. डॉक्टर येतात. आता डॉक्टर येत आहेत का. हे डॉक्टर कोण आहे. डॉक्टर कोण आहे. डॉक्टर कोण आहे. अहो डॉक्टर म्हणजे इथे वडील डॉक्टर ऑफ सातारा आले. अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुमच्या त्या तात्यांनी रद्दीवर थिसीस लिहिला आहे ना. अहो ते जे काही लिहितात ना ते थिसीस इतका रद्दी आणि रटाळ असतो मला. हे म्हणजे हे झाकली मूठ झाकली 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 काय हे असं मूठ झाकली काय म्हणताय तुम्ही. पुढे का भूपाळी आहे. ही भूपाळी आहे का. ही कोण ही कोण. ही म्हणजे कोण आहे. डॉक्टरांची मुलगी आणि रवीची. अच्छा अच्छा म्हणजे सतत विवेकची. होणारी बायको. वा 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 छान छान छान. कोण म्हणजे चॉईस चांगला आहे. गुड चॉईस आहे गुड चॉईस. अय्या, काकू तुम्ही म्हणजे कोमातून केव्हा बाहेर आल्या? कोमातून कोमातून बाहेर आला म्हणजे कोमातून बाहेर आला म्हणजे तुम्हाला कोमा माहित नाही. नाही. अहो, म्हणजे साधा गंमत करता रत्नाकर. अहो, नाही, serious. हा, अगदी साधा. हे कोमा म्हणजे काय? कोमा म्हणजे रे. गरंगणी. लॅट्रिन. कोमा म्हणजे लॅट्रिन. हा अर्थ सहसा डिक्शनरीत सापडत नाही. अहो, हेच ते विवेक बरं का. अरे वा 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 हँडसम 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 चॅप. गुड चॅप गुड चॅप. अच्छा वा विनयशील आहे मुलगा. आणि हे रवी मोनाचे होणारे मिस्टर. हा, तू असं नाही यांचा चहा पाहिजे ना. कुठे चहा केला घेऊ. वा 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 वा. अहो आमच्या भूला मुलगा आवडलाय. आता आमच्याकडनं काहीही प्रॉब्लेम नाही. आता एकदा पोट म्हणजे एकदा
मला हिच्याशी खाजगी बोला. ते खाजगी वगैरे नंतर बोला. तुम्हाला बँड ऐकायला आवडेल का? बँड अत्युत्तम होता. काय माणूस आहे, काय माणूस काही काय. आता मी आणि भू जरा बाहेर जाणार. बाहेर आणि यांच्या सोबत का तुम्हाला जायचंय? अहो तुम्ही की नाही अर्थाचा अगदी अनर्थ करता. बघ ना, मला एक मिनिट तो माणूस एकटा सोडत नाहीये. मी असं करते काय? मी तुमच्यासाठी गरम गरम कांदा भजी करून आणते. भू 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 तुला झालंय काय? हं? अहो, म्हणजे इथे कर म्हटलं तर करत नाही. आणि इथे आपण जावा असा पाहिजे. असेल कर मस्त पैकी गरमागरम कांदा भाजी कर. मग तू आणि मी गॅलरीत बसून कांदा भाजी खाऊ. गॅलरीत नको. तुम्ही तिकडे जाऊच नका. मग काय करा? तुम्ही इथे बसा. काय हो तिकडे जाऊ नका. आम्ही करायचं काय? आणि खाजगी कामं करायची कधी? अहो सारखं पोरांसमोर खाजगी खाजगी काय करताय? मला पोटाचं विचारायचंय. अहो उत्तम आहे म्हणूनच करते ना भजे. हे बघा तुम्ही की नाही इथेच बसून जा. मी आत्ता गरम भजी करून आणते. चल रे विकी. म्हणजे काय ते ना? हो अहो तुम्ही तरी थांबा. भजे खायचे आहेत ना? हो. मग थांबा. अहो तुम्ही भजे खायचे आहेत ना? हो आपण गप्पा मारू. नको तुमच्याशी गप्पा नको. मी जर इथे शांतपणे 5 मिनिटं डोळे मिटून बसतो. अहो जरा एकांत मिळू द्या थोडं. जा कसं बाहेर. ठीक आहे. हो येतो मी. हो. हा? कोमा का कोमा लॅट्री. यांची गॅलरी म्हणजे पलंगावर पण गॅलरी करून काढली. एकदा बघूनच का पलंगावर गॅलरी. म्हणजे इथे म्हशी सुद्धा कोमात जातात का? अहो तुम्हाला म्हणतो आमच्या इथं तर डायरेक्ट रस्त्यावर नवीन मसोबा दिसतोय. बाकीची गाय वस्त्र कुठे आहे बाकीची गाय वस्त्र? गाई वास्त्र. एक बैल आता कोमात गेलाय. आपण कोण? मी डॉक्टर रेडे. वेडे रेडे नाही रेडे. डॉक्टर रेडे म्हणजे ढोल डॉक्टर. नक्कीच मी दोन्ही प्रॅक्टिस करतो. म्हणजे गुरांची आणि माणसांची देखील. व्हेरी रेअर कॉम्बिनेशन आहे जिल्लू. मला वेळ नाही आहे. आधी कोमातला पेशंट दाखवा. काय काय गंमत करता तुम्ही डॉक्टर. अहो कोमातला पेशंट कसा दाखवणार आहे? म्हणजे गुराढोरांचं ठीक आहे पण कोमातला माणूस काय कोमातला पेशंट. अरे डॉक्टर तुम्ही काय एवढ्याच चालू आहे. काय म्हणतोय तुमचा पेशंट? झोपेत रेखली का? रेखली का म्हणजे रेखली का म्हणजे काय हो हे गॅलरी बघायला गेले का? हो ही इज डॉक्टर ऑफ गॅलरी. जरा दुरुस्त करून येतो. तुम्हाला म्हणतो तुमच्या या गवंड्याने कोंडवाड्यात जास्ती बांधले असतील. साथी आपली गुराढोरांचीच नावं घेत होता. आधी तो गवळी होता. आता गवंडी झाला. हो का? मला म्हणाला डॉक्टर आहे. हसू नका. गुरांचा आणि माणसांचा दोन्हीचा म्हणाला. हो तसं तो सगळ्यांना सांगतो. का? डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं त्याचं. झाला गवंडी. अच्छा म्हणजे अशी केस आहे का? आता आलं माझ्या लक्षात. हा तो बसो आहे मला ठाऊकच नव्हतं. पण तुम्ही काळजी सोडा. म्हणजे मी गोळी दिलीच आहे. काही तासात सगळं काही ठीक होईल.
बरं आहे तर मिस्टर खुंटे. खुंटे नाही हो, कुंटे. ते यू आर लकी. यू आर लकी. म्हणजे जावई चांगला मिळाला तुम्हाला. हो सहसा गुरु स्वतःहून कुंट्याकडे येत नाही. यंदा थोडाच पोळा बनवा. पोळा? आता पोळा म्हणजे? पोळा म्हणजे दिवाळ सण. बरं आहे तर मिस्टर कुंटे. ते गावडी गावडी. बापरे, भरताच परिणाम झालेला दिसतोय हो याच्या डोक्यावर. अहो कॅलरीला सुद्धा गोळी होती म्हणाला. गोळी म्हणजे सिमेंट. गोळी म्हणजे सिमेंट. आणि त्या गोळीने काही तासात कॅलरी ठीक होईल. काही तासात म्हणजे काही दिवसात. इथे शब्दाची अर्थ पाठच करावा लागतो. गोळी म्हणजे सिमेंट. गवळी म्हणजे गवंडी. काही तासात म्हणजे काही दिवसात. पोळा म्हणजे दिवाळ सण. आणि कोमा म्हणजे लॅट्रिन. कोमा म्हणजे लॅट्रिन. जाऊ दे ना. काय आता नो प्रॉब्लेम. पण अग्नीच्या करमणुकीचं बघा ना. हो एकटे जाऊन कंटाळले असाल ना तुम्ही. एकटे? हो एकटे. या माणसांमध्ये नीट एकटं सोडलं नाही, नीट एकटं सोडलं मी. तुमच्यासारखी माणसं आजकाल सापडतात कुठे रत्नाकर बंद. हो का? म्हणजे अगदी पोचवेपर्यंत सोडायचा विचार दिसत नाहीये. चला हे गॅलरी दाखवतो. काय सांगता? पण खालून म्हणजे म्हणजे गॅलरीतून खाली बघता येतं. पण गॅलरी बघायची म्हणजे खाली जावं लागतं. म्हणजे असं पडून जालो. चला राहू द्या. चला. अरे राहू द्या. गरम गरम भजे उत्सव येऊ आपण. चला या. आणि या भोगाची असावे साधारण. अहो इकडे ना ही तुटलेली आहे, चांगली बाजू खालून दिसते. अहो पण हा चुरावा काय लहान आहे का होता? मुंबईचा ट्रॅफिक आहे. ते काय करतील? रवी म्हणा मावशी या बाहेर या. काय झालं विकी? अरे दादू रत्नाकर बंधांना घेऊन खाली गेले. तेवढीच मला मोकळीक मिळाली. हो ना. पण मगाशी मला करत होती पंचायत. अरे, आता मला काही माहितच नाही का? म्हणजे केवढं विलक्षण सामने. पण विषय बदलायचा. म्हणून मी वर्षांचं बोलून गेले. पण घरात काय पीठच नाहीये. अहो मावशी आम्ही चहा साखरेशिवाय दुसरं काही ठेवतच नाही. पण मग आता काय करायचं? मी आणि मावशी आम्ही खाली जाऊन भजी घेऊन येतो. आणि माझी मावशी नाही थोडा ठीक आहे, ठीक आहे. चेंज. हे मोना मावशी, अहो तुम्ही खाली जाताय, जायला काही हरकत नाही ना. पण त्या रत्नाकर पंचायतच्या नजरेत अजिबात पडू नका. जरा जपूनच. विकी, मावशी पुढे सध्या माझा सुरळीत चालू आहे. हो ना. पण केव्हा पडका उडेल याचा काही भरोसा नाही. रवी मला वाटतं आपण माझी तिला सांगून टाकू. आता दिलं कशाला विकी? अरे म्हणजे तिला विश्वासात घेऊन आपण हे घडवून आणलं असं ती सगळ्यांना सांगू शकेल. असं म्हणतो? ठीक आहे, फोन मला कळवून दे. पण विकी, प्रेमाच्या भरात सगळ्यात नको सांगून देवा. हे काही काय बोलतो ते. विकी आता वाचत किती रे? अरे घड्याळ बंद आहे रे माझं. प्लीज आता टीव्ही लावा प्लीज. हे रवी हा आपण यांना पाहिलं तर जमलं रे. हा ठीक आहे, ठीक आहे. आता कोणाचा फोन? हॅलो, काय पोंगा घेऊन लवंगा झालं? गंगाव नागपूर झालं? अच्छा 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 अच्छा, स्टोनवॉश म्हणजे कंपो. दासूला निरोप देऊ? अहो पण दासू गेले. आता रडायला काय झालं म्हातारीला? हे बघा, अहो मगाशी पाहुणे आले होते आणि त्यांना पोचवायला दासू खाली गेले. हो हो देईल ना, देईल. तुमचा निरोप देईल मी दासू. हो हो ओके ओके देईल. एक शब्द कळत नाही दासूच्या फोनचा. स्टोनवॉश काय? रवी अरे आपण यांना पाहिलं का मध्ये मावशीचा फोटो आणि माहिती काय? हो नाव सुद्धा सांगितलं. वसुधा तांबे कालपासून बेपत्ता आहेत.
बापरे, ही नवीनच भानगड उपटली म्हणायची. मला वाटतं आपण पोलिसांना कळून द्यावं. पोलिसांना नको विकी, पोलिसांना नको. का बरं? विकी, तुझा तो मित्र राहतो ना कोकण भवनला, काय त्याचं नाव? शिशिरा डोळे. अरे त्याला फोन कर, त्याला फोन कर. अरे पण आता त्याला कशाला? अरे विकी, त्याला इथं सगळा गोंधळ सांग आणि त्याला मावशींचा पत्ता दे. बरं. आणि त्याला म्हणावं की मावशी सेफ आहे हा. आणि थोड्याच वेळात घरी पोहोचतात असा निरोप दे. लवकर पुढे. हे विकी, एक मिनिट. आपण असं करू, आपण फोन असा करू. काय मेली ही झोप? इतकी कशी मेली झोप लागली कुणाच ठाऊक? तुमच्या मुलाचं पोट पाहिजे राहिलाय. काय करणार? माफ करा, मला जरा यायला थोडा उशीर झाला. माझी वाट पाहून पण तुम्ही थकलेले दिसतात. अहो पण तुम्ही आग्रह केल्यामुळे अगदी कोऱ्या करकरीत घेऊन आलो बघा. तुम्ही काय म्हणताय हे तुम्हाला तरी कळतंय ना? होता असं रहस्य कथेमध्ये बरेच वेळा लेखकालाच कळत नाही काय होतं ते. नंतर उपाय लागतो. आपण असं करूया, पुण्याची कबड्डी पासून सुरुवात करू. पुण्याची कबड्डी? हा, गाजलेली रहस्य कथा, गाजलेली. म्हणजे तुम्ही त्या रहस्य कथा वाचता? तुम्हाला मी सांगितलं नव्हतं की त्या ऐकून मला उलटी होईल म्हणून? अहो पण तुम्ही म्हणाले ना उलटीचं कारण वेगळं आहे आणि तुम्हाला भालू गोळाकर खूप आवडतात म्हणून. तुम्हाला वगैरे खड्ड्यात? खड्ड्यात? अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो मुळीच नाही. अहो अनेक महत्वाची कामं सोडून मी काय तुमच्या रहस्य कथा ऐकत बसू? अजून पोट आहे. अजून पोट आहे, रहस्य कथा आहे तो ही. का हो? तुमच्याकडे एखादी डोक्याची गोळी आहे का? गोळी नाही बा. मग पुढच्या आजपासून जेवण चला आणि माझ्यासाठी एक कपभर चहा सांगा. चहा सांगा. घरातली सगळी मंडळी पुढे गेली आहे. म्हणजे घरात कोणीच नाही का? आवाज तर नाही या. बरं मी सांगतो तुमच्या घरी चहा. पण पहा म्हणजे विचार करा, तुम्ही हे ऐकणार नाही. अहो तुम्ही आहात, मी आहे, एकांतही आहे, उडवून दिल्या गोळी. तुम्ही आधी चहा सांगायला का? कधी कधी पुण्याला हा धर्म पडताना नसतं. जातो. कमल, घरातल्या मंडळींचा आवाज नाही, यांचा फोन नाही की येणं नाही, यांनाच फोन करावा. अरे इथला फोन कुठे गेला? गॅलरी करता तुम्हाला तरी कळतंय का? अव्वल माणूस का भाभी तरी का? अरे भूक, काय सांगत होतीस तू? तुम्ही कधी आला? मगाशी. मगाशी? आणि मग इतका वेळ मला न भेटता कुठे फिरत होता? तुला न भेटता कमालच आहे. अगं मगाशीच नाही का मी आलो, आपण भेटलो, बोललो, तू भजी करायला म्हणून आत गेली आणि मी यांच्याबरोबर गॅलरी बघायला म्हणून खाली गेलो. भजे झाले? भजे? हा. झालेत ना. अरे वा. पण इथं नाही ते. घरी चला. अहो घरी म्हणजे भजे थंड आणि ही गरम. काय म्हणता? तुला सांगण्याचाच अर्थ नाही. भूक तुला खोटं वाटतंय का? तुला खोटं वाटतंय का? यांना विचार. मला तुमच्या गुंतवूच नका. अगं मी तुला खोटं ना. 2 दिवस आला हात ना बऱ्याच चांगल्यासाठी राहा. बस भजे करू नका आणि थापा मारणं बंद करा. मी त्या खोलीत झोपली होती, ती आत्ता बाहेर येते. तुम्हाला भेटणार कुठून? विचार करून तुला कशाला म्हणजे काय? कशाला काय? अगं त्या खोलीत पलंगावर गॅलरी आहे ना. पलंगावर गॅलरी? हो. तुमचं डोकं फिरलंय. थांबा, मी पाहूनच येतो. डोकं फिरलंय सर. गॅलरीचं मी येतो. तुम्ही पुढे निघाला. गॅलरी बघू. गॅलरी कोणी कोणी गॅलरी? पलंगावर आहे. तो मगाशी गवंडी पण येऊन गेला. हे बघा, हे आमचे फालतू चाळे मला मूळ आवडणार नाही. मुलाला पाहिलं का? आता मात्र कमाल आहे तुझी. तुला आठवत नाही आहे भाऊ. अगं तूच नाही का माझी इथे ओळख करून दिली? हो. तुला पोटाचं पण विचारलं. हो, पोट पाहिजे राहिलं अजून. तुम्हाला सांगितलं बघितलं म्हणून. मी काहीही म्हटलेलं नाही आणि मी न म्हटलेलं माझ्या तोंडी घालून तू नका. पोट त्या गॅलरीचं काय झालं? गॅलरी ना झाली ना दुरुस्त. अरे वा. त्यांचा गवंडी म्हणजे अगदी जादूगर आहे, जादूगार. अगं इतक्या कमी वेळात तरी गॅलरी दुरुस्त केली. तो गवंडी तो गेला खड्ड्यात. कधी? कधी काय? आधी पोटाचा विचार करा. अहो, कोणाचे काय? मुलाच्या पोटाचा विचार करा. मुलाचं पोट पाहिलं, एखादा उपाय सुचवा. हा कर ना जरा विचार. नुसती चिडू नको, थोडा विचारही करत. मुलाचं पोट पपय काय? एक बनियन बनियन? ऐकून घे, चिडू नको. बरं. हे बघ, आपण एक बनियन
ते मुलाकडच्यांना देऊ. त्यांना सांगू की आमच्याकडे एंगेजमेंटला अंगठीऐवजी बनियन देण्याची पद्धत आहे. आपण त्या मुलाला ते आपल्या समोर बदलायला लावू. म्हणजे आपल्याला मुलाचं पोटही दिसेल आणि